फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपली अशी मॉर्निंग सुरू झालेली आहे. इथे बातम्या चालू आहेत TV9 मराठीच्या. आणि तर चला आज ना स्वयंपाकाला पाहूयात. तर मॉर्निंग झालेली आहे आणि जस्ट त्याची आपापली कामं सुरू झालेली आहेत. आणि हे पहा, असं पाहू शकता मी एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये तूप बनवलेलं आहे. तर आपलं सकाळी सकाळी तूप बनवून झालेलं आहे. इथे नाश्त्यासाठी इडली बनवलेली आहे. जे अन्वीने इडलीचं पीठ 1 किलो भिजायला टाकलेलं आहे. रवा इडली त्याचं अजून आपलं चाललेलं आहे. आणि आज मी इथे पालकाची जेवणासाठी गरगट्टा भाजी करणार आहे. तर गरगट्टा भाजीची तयारी चालू आहे. तर त्यासाठी फक्त शेपूची भाजी, बाकी काहीच नाही आहे. त्याच्यावरून मी गरगट्टा करायचं ठरवलं आहे. आणि झेप्टोवरून मग आता सामान मागवलेलं आहे बाकीचं सगळं. आता आमच्या आजूबाजूला फारशी दुकानं नाही आहे, त्याच्यामुळे जे काही झेप्टो आणि ब्लिंकिटच करावं लागतं. मग आता मी तिथून मागवलेलं आहे सामान. आणि नाश्त्याला अशी छान चटणी अशी झालेली आहे आपली. ही खोबऱ्याची नाही, ही भाजके डाळं आणि थोडीशी शेंगादाणे मिळून येण्यासाठी टाकलेलं आहेत. आणि जिरीचा तडका दिलेला आहे अशा प्रकारे. आणि ही आपली इडली आहे. अजून इडली आहे, अजून पोळ्या इथे अजून बनवलेल्या नाही. तर चला मग आता आपण दिवसभरात पाहूयात व्हिडिओ. बाहेर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऊन पडलेलं आहे. छान असं सूर्यनारायणांनी आज चांगलं दर्शन दिलेलं आहे. आणि मोगऱ्याचं झाड आपलं छान प्रकारे असं जळलेलं आहे. आणि इथे अशी चूल ठेवलेली आहे मी. इथे आपलं बार्बेक्यू आहे. आज कृष्णकमळाला फूल आलेलं नाही. आज कृष्णकमळाला फूल नाही आलेलं. कृष्णकमळ कसा वरती चढलाय. कृष्णकमळ पण चढते, मनी प्लांट पण चढते. वाव, गुलाबाला हां नवीन आपल्या मिनी गार्डनमध्ये. आता आज ना आपण झाडं लावणार आहोत. तर काय साळुंखे काय म्हणते साळुंखे तुम्ही बघू शकता. तर आज मी व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे. बघू आज दिवसभरात मग काय काय घडतंय छान छान गोष्टी. तर चला, इथे आपले पडलेलं आहे. इथं गाईला चपाती ठेवलेली आहे. इथे अशा कुंड्या आहेत, ह्या लावायच्या आहेत. बरीच कामं आहेत. तर बघू आपण काय काय कामं होत आहेत आज. चला राहा मग कंटिन्यू पाहूयात आपण काय होतं आज. म्हणजे काय कामं करतोय आपण, काय कामं करत नाही आहेत. इथे मी हरभरे टाकले होते घरातले, जस्ट फ्रीज म्हणजे आपले कडधान्य असतात ना ते आवरून. तर किती छान पहा हरभरे आलेले आहेत. तर या हरभऱ्यांची भाजी होईल छान. भाऊ केली तर तुमच्यासोबत मी शेअरच करेल. फ्रेंड्स, आता आपलं आहे ना सगळं काही काम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी रात्री तूप केलं. हे पहा, मी असं रात्री तूप केलं याच्यामध्ये, जेणेकरून हे भांडं पण थोडं यूजमध्ये येईल. आता याच्यामध्ये संध्याकाळी भात वगैरे करेल म्हणून हे भांडं असंच ठेवलेलं आहे. आणि हे ना कलरचं काम असतं ना, याच्यावरती कलर सांडलेला आहे, बाकी काही नाही. ते झाकण अतिशय छान आहे. आणि आपलं सगळं आवरलेलं आहे, पाहू शकता तुम्ही असं छानपैकी. हे पहा असं आवरलेलं आहे सगळं छान. तर फ्रेंड्स, हे पहा आपलं आता सगळं काम झालेलं आहे. आणि हे एवढं मोठं भांडं, याच्यामध्ये काही नाही बनवलेलं. याच्यामध्ये तूप बनवलं होतं रात्री, याच्यामध्ये भात टाकेल म्हणून ठेवलेलं आहे. तर हे भांडं ना नवीनच आणलेलं आहे, म्हणून म्हटलं याच्यामध्ये तूप केल्यावर जरा त्याला टणकपणा येईल, आतमधून मजबूत येईल, म्हणून ते बनवलेलं आहे. आता आपलं हे किचन असं धुवून घ्यायचं स्वच्छ. भांडे इकडे सगळे जमा केलेले आहे, त्यातले थोडेफार भांडे धुवून टाकायचे, जेणेकरून मग मावशी तेवढे भांडे धुतील. आणि ही चूल आहे जी मी आणली होती, पण ती आता मी बाहेर ठेवते आहे. तर अशा प्रकारे. आणि मिस्टर दिघेंचं इथे टिफिन पण रेडी आहे, हे पाहू शकता तुम्ही. आज मी केलेली आहे पालक आणि शेपूची गरगट्टा भाजी. चपात्या आहेत आणि दही आहे. आणि अशा प्रकारे टिफिन रेडी आहे. आमच्या मिस्टरांचा टिफिन आहे ना, जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले त्यावेळेस माझ्याकडे दिला. खूप छान टिफिन मी ऑर्डर केला होता ॲमेझॉनवरून, काचेचा ग्लासचा. त्यांच्याकडे आधी पण होता तो, परंतु मग मी ते येताना हॉस्पिटलमधून येताना ना तो रिक्षामध्ये राहिला. 1700 रुपयाचा टिफिन होता तो. मग आता हा जुनाच टिफिन मी देत आहे, जोपर्यंत तो मागवत नाही आहे तोपर्यंत. तर तो रिक्षात राहिला, तो रिक्षातच गेला. आणि खूप दिवसांनी 8-10 दिवसांनी मला सापडत का नाही म्हणून मी पाहिला. आणि त्या सगळ्या गडबडींमध्ये तो गेलाच टिफिन. तर अशी सगळी गडबड झालेली आहे. आता काय करायचं, नुकसान होतंच. तर अशा प्रकारे आता काम आवरलेलं आहे. आणि बाहेर पाहू शकता, बाहेर काय झालं ॲक्च्युली, ह्या झाडांमध्ये खूप जास्त पाणी झालं, त्याने त्याचा वास यायला लागला. म्हणून मग मी हे ना सगळे खाली काढले आणि यांना असं छान असं सुकवते. पाहू शकता तुम्ही कसे याच्यामध्ये. आता हे धुणार मी स्वच्छ. आणि आज आपल्या कृष्णकमळाला असे इकडे फुल आलेलं आहे, पाहू शकता किती छान. जस्ट लाईक वाव, आपल्या कृष्णकमळाला रोज एक फुल येतात. सुंदर ऊन पडले.
तर चला पाहूयात. तर फ्रेंड्स, असा आपला सुंदर असा किचन वगैरे आवरून झालेला आहे मस्तपैकी. अजून मावशी काय आलेली नाही आहेत आणि आपली अशी छानपैकी पूजाही झालेली आहे सध्या मस्तपैकी. आणि आपण टी व्हीला असं सुंदर असं हे लावून श्लोक वगैरे लावून आपण छान अशी पूजा वगैरे करत आहोत. पहा आपल्या झाडांना असं छानपैकी ऊन दिलेलं आहे. तुलसी मैया पाहू शकता तुम्ही, हे पहा. आणि हे धुवून स्वच्छ असे ठेवलेले आहेत. आता गार्डनिंग करणं सोपं नसतं फ्रेंड्स. पीस लिलीचं फ्लावर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे. आणि मी अशी इडली खाते, मला फार भूक लागली आहे. चला आता भेटत आपण अन्वी आल्यावरती. आमच्या अन्वी आलेली आहे स्कूलमधून. आमचे जेवण वगैरे हो, आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. आज अन्वीचा मराठीचा पेपर होता, उद्या अन्वीचा इंग्लिशचा पेपर आहे. आणि हे पहा अन्वी आमची झाशीची राणी लक्ष्मीबाई बनत आहे. तर अशा प्रकारे काहीतरी टाइमपास चालू आहे. आम्ही मस्तपैकी गरगट्टा भाजी खाल्लेली आहे छानपैकी. त्यानंतर काय खाल्लं, इडली चटणी चपाती असं आमचं छानपैकी जेवण झालेलं आहे. आणि अन्वीचा इकडे चाललेला आहे टाइमपास. आणि आता अन्वी आणि मी अभ्यास करणार आहोत. भाजीवाला मेथी घ्या मेथी, चला मेथी भाजी शेपूची भेंडी घ्या. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये मेथीची भाजी 10 रुपये. तू भाजीवाला बनलाय? मग काय बनलाय? मी कसला तरी मिस्टर बेन बनलाय. बेन पण तर हॅलो फ्रेंड्स, आता झालेली आहे आफ्टरनून, दुपार झालेली आहे. आणि आता आम्ही काय करतो आहे, अन्वी करते अभ्यास वास्तूचं. आणि मी इथं थोडंसं ना गार्डनिंग करते आहे, म्हणजे थोडंसं झाडं लावत आहे. तर हे मी नवीन कुंड्या मागवलेल्या आहेत गार्डनसाठी. तर तेच लावण्याचं काम आहे. आमच्या रानातून अशी माती आणलेली आहे ना, ते पाहू शकता. ही शेतातून आमच्या माती आणलेली आहे. तर ते मी टाकून घेत आहे. आणि तर कंपोस्ट खत आहे, तर तेही मी टाकत आहे. तर तुम्ही करता का नाही तुमच्या गार्डनमध्ये गार्डनिंग, सांगा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यात का ते दगड गेला. दगड नाही, ऊसाचं आहे, ऊसाचं पाणी. अरे पहा, अशा प्रकारे आता आम्ही करत आहोत. आणि अन्वी तू वाच. आणि जी एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये अभ्यास करत ओनली आहे. 3 एक्झाम्स आर लेफ्ट. इंग्लिश ऊसाचं लई यार. इंग्लिश इंडियन ऊस काय तर ह्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या लावणार आहे. ए थांब, ऊसाचं खूप पडले याच्यात, ते ऊसाच्या रानातले नाही. छोटे छोटे व्हेजिटेबल्सचे प्लांट्स करणार का? हो. कुठे ठेवणार? खाली याला काही खराब नाही होणार. याच्या खाली असे छान प्लेट्स आलेले आहेत. हा कचरा आहे ना, पण हा चांगला ही होतो, कंपोस्ट म्हणून वापरता येते याला. कंपोस्ट वेगळं असतं यार, कंपोस्ट वेगळं आलेलं आहे डीमार्टचं सामान. तर डीमार्टचं सामान असं होम डिलिव्हरी पण येते कधी कधी. आणि घेत आहे डीमार्टचं सामान.
तर अशा प्रकारे आलेलं आहे डीमार्टचं सामान आणि अशी घेते डीमार्टचं सामान. तर काय काय सामान आलेलं आहे ते आपण पाहू शकतो. हां चला दाखवा. तर पहा फ्रेंड्स डीमार्टचं काय काय सामान आलेलं आहे. आणि जरा लाईट लावशील. हां हनी, चीज, कोथिंबीर, क्लासिकल पॉपकॉर्न, एक फ्री आहे. पटपट दाखवा चला फटाफट. पोहा, डबल पोहा, अगरबत्ती, सफोला ऑइल. आम्ही ना मस्टर्ड ऑइल खातो फ्रेंड्स, कच्ची घाण्याचं तेल खातो. बट हे आपलं असं तळायला वगैरे मागवले. आणि अन्वीची मॅगी, मुरमुरा फॉर द चिवडा, Colgate. हे काय हे आम्ही तेलाचे पुढे तर 2 मागवले होते रे. एक कसं आले तो रवा आहे. अगं तिकडा आहे ना पॉवर ऑफ 3 आहे. रवा इडली रवा फ्रेंड्स हे पाहू शकता तुम्ही. अन्वीचं हे आलेलं आहे डार्क फॅन्टसी, हे आलेलं आहे बिस्किट, हे आलेले आहे मॅगीचा पुडा, हे आहे विम म्हणजे भांड्याचं लिक्विड, हे आलेलं आहे भांड्याचं साबण, हे आलेलं आहे हॉर्लिक्स. आता अन्वी पिडियाश्योर नाही पीत. बडीशोप, हे आलेले आहे उडीद डाळ, हे आलेलं आहे अजून एक विमचं लिक्विड, हे आलेलं आहे खोबरे, हे आलेलं आहे घासणी, हे आलेलं आहे अजून एक घासणी, हे आलेलं आहे सफोला गोल्ड ऑइल, हे आलेलं आहे आपलं ग्राम फ्लोर म्हणजे हे बेसन, हे आलेलं आहे तुरीची डाळ, ही आहे अजून एक उडीद डाळ आपल्याला इडली बनवायला, हे अन्वीचे सोया स्टिक्स, हे दालचिनी, हे आहे कश्मीरी लाल तिखट, ही आहे मुगांची डाळ, ही आहे मुगांची डाळ, हे आलेले आहेत आपले वाडा कोलम तांदूळ, हे आलेलं आहे ब्लॅक सॉल्ट, हे आलेलं आहे हिंगुडी, तुटत नाही का, हे आलेले आहे कचऱ्याच्या डस्टबिन, आणि हा आलेला आहे आपला नारियल, आणि हे आहे जॅगरी पावडर. अयो पापड मसाला कशाला आलाय बघा. आता पापड मागवला होता आपण, इथं पापड मसाला आलाय. चला आता आजी आल्यावरती मळून द्यायचं आणि पापड करायचे, विषय संपला. हे आहे रवा, काही हरकत नाही. तर अशी अन्वी आणि अन्वीचं असं सामान. धन्यवाद. तर फ्रेंड्स असं मी आता गार्डनिंग केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथे लावलेली आहे मी, याच्यामध्ये आहे कारलं टाकलेत, कारल्याच्या बिया टाकल्यात, याच्यामध्ये काय टाकलं रे झाकून गेला. आता याच्यामध्ये काकडी टाकलेली आहे, याच्यामध्ये धने आणि मेथ्या टाकल्यात, याच्यामध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये मेथ्या टाकल्यात, याच्यामध्ये टमॅटो टाकले, आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे मिरची, आणि पंपकिनचं सीड टाकलं. तर घरात जेवढ्या काही बिया होत्या त्या टाकलेल्या आहेत. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे मी हरभरा टाकला होता, तर या असा हरभरा आलेला आहे पहा. याच्यावरती राख टाकली मी, राख टाकल्यावरती म्हणतात त्यांना आवश्यक ते पोषक तत्वे मिळतात म्हणून अशी राख टाकली. हे पाहू शकता तुम्ही. बापरे याला लय आम आहे, ओरिजिनल आहे, तो ओरिजिनल हरभरे एकदम. हे पाहू शकता असे हरभरे आलेले आहेत. आणि हे गुलाबाचं फूल आहे पण याच्यावरती ना, तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपलं गार्डनिंग झालेलं आहे. तर चला आता नेक्स्ट अजून पाहूयात. फ्रेंड्स हाय, तर तुम्ही आमचं गार्डनिंग पाहिलं असेल तर आम्ही कशा प्रकारे गार्डनिंग केलेलं आहे ते. आणि आता आहे ना माझं आणि अन्वीचं, आता अन्वी ना थोडं लर्न करते, उद्या अन्वीचा पेपर आहे म्हणून आता आतमध्ये येऊन थोडासा अभ्यास करते. आणि आम्ही ना डीमार्टमधून जे पॉपकॉर्न मागवले आहे ते तुरंत आम्ही तडकाफडकी पॉपकॉर्न बनवलेले आहेत. आणि आता अशी आमची दोघींची पॉपकॉर्न पार्टी चालू झालेली आहे. आणि आम्ही आता पॉपकॉर्न खात आहेत दोघीजणी. आणि पॉपकॉर्न खाऊन झाली की पुन्हा एकदा अन्वी अभ्यासाला बसणार, हो ना अन्वी? आणि मग अन्वी 4:30ला ट्युशनला जाणार. त्याच्या पहिल्या पहिली रिव्हिजन झाली तर काय करणार मी? काही नाही, आज मी टाईम नाही आहे तुला, आज ओनली लर्निंग टाईम, बिकॉज टुमॉरो विल बी इंग्लिश पेपर. मला तर चॅनशी झोपून पण नाही दिलं, एवढा वर्स्ट पेपर असतो. आय हेट इंग्लिश. तर फ्रेंड्स या पॉपकॉर्न खायला, असे छान छान पॉपकॉर्न खायला या ना. काय होत गाईज, मम्मी आता माझी पढाई घेणार आहे तर मी पण अडकून जाते. तर पढाई करताना आमच्यात कसं असतं, मारामारी असती.
तर चला भेटूयात अन्वीच्या अभ्यासानंतर आता. फ्रेंड, संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि इथे मी असं चहा आणि बिस्किट आता खात आहे. 6 वाजलेले आहेत. तर अन्वी पण ट्युशनला गेलेली आहे. तर आता चहा बिस्किट खाते. या तुम्ही पण चहा प्यायला, बिस्किट खायला. तर फ्रेंड्स, असा होता हा आजचा व्हिडिओ. आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आहे, त्याचा काही मी शूट करत नाही. तर हा व्हिडिओ मी इथंच हे करते, थांबवते. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आजचं माझं रुटीन कसं वाटलं हे नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि संध्याकाळच्या जेवणाला मी ना सिम्पल असं काहीतरी पराठा वगैरे करणार आहे. पराठा आणि दही खाऊ. कोबीचा पराठा करेल किंवा मग आलू पराठा तर नाही करणार, परंतु कोबीचा पराठा करेल किंवा पनीर पराठा करेल. असं दोन्हीपैकी एक काहीतरी, नाही तर मिक्स व्हेज, गाजर, कांदा, कोबी टाकून पराठा करेल, परंतु पराठाच करण्याचा माझं प्लॅनिंग आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांगा. आणि माझे पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. खूप इंटरेस्टिंग आणि छान असे व्हिडिओ आहेत. आणि मी छान असं व्लॉगिंग करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले का नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स करा. आणि टिफिन ब्लॉगचं नाव बदलून आता आपण अनुप्रियाज लाईफ केलेलं आहे आणि प्रियंका दिघे असं तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर धन्यवाद.